हो सर. फ्लोईंग लिक्विडमुळं की स्टेशनरी लिक्विडमुळं कुठलं प्रेशर बघितलं आपण? स्टेशनरी. स्टेशनरी म्हणून लिक्विड. त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं आपण. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? रो जी एच. ऱ्हो म्हणजे डेन्सिटी. त्याचं युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब. सगळ्यांनी येते काय हे? हो सर. एच म्हणजे डेप्थ. कुठून मोजायचं एच? सरफेस ऑफ द वॉटर. सरफेस, फ्री सरफेस. तरी काल घेतलेले सगळे क्वेश्चन्स क्लिअर आहेत सगळ्यांना? हो सर. ओके. तर आज आपण जे बघणार आहे त्याचं नाव आहे पास्कल्स लॉ. हे ऐकलंय का रे कधी तुम्ही शाळेमध्ये इकडे तिकडे कुठं? हो सर. हो सर. ओके. इथं बघा, हे पहिली इमेज जी दिसतीये तुम्हाला, ही कशाची इमेज आहे? येलो कलरचा काय बॉल असतो का? काय कुठला बॉल वॉटर बलून. स्पंज बॉल. त्याला एका बाजून जर दाबलं तर दुसऱ्या बाजून आपल्याला प्रेशर जाणवतं. कधी हो सर. हो सर. हो सर. म्हणजे इथं जर ह्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं, अंगठ्यानं त्याला दाबलं तर तिकडं फिंगर्सना प्रेशर जाणवतं. मग अंगठा जिकडं दाबलाय तिकडच्या अपोजिट फिंगरला का सगळ्या फिंगर्सना जाणवतं? म्हणजे समजा अंगठ्यानं सर सगळ्या फिंगर्सला. फोर्स असा अप्लाय केला तर ह्या फिंगरला फक्त जाणवतं का सगळ्या फिंगर्सना जाणवतं? नाही सर, सगळ्या फिंगर्सला. म्हणजे हे असं काहीतरी सांगतंय का रे? इथं जे मी काय प्रेशर अप्लाय केलं एवढ्या पार्टवर ते सगळीकडे असं इक्वली ट्रान्समिट झालंय? कॅन आय से दिस? येस सर. किंवा अजून जरा जास्त फील घ्यायचं असेल तर ही डायग्राम पहा. एक मिनिट. एक अशी व्हेसल आहे किंवा असं एक ग्लासचं भांड आहे समजा, त्याच्यामध्ये पाणी भरले आणि त्याला छोटे छोटे होल्स आहेत. हे काय आहेत? होल्स. ओके. आणि वर समजा प्रेशर मी काय केलं, पिस्टन ऐकलंय का रे कधी? हो सर. गाडीत असतो बघा पिस्टन, अशा टाईपचा सिलेंड्रिकल असतो असा. ठीक आहे. आणि हा त्याचा रॉड आहे. दिस इज पिस्टन अँड रॉड. हे दिसतंय का तुम्हाला? हे मग हे पिस्टननं तुम्ही पुश केलं म्हणजे फोर्स अप्लाय केला, बरोबर का? हो सर. आणि जेव्हा फोर्स या एरियावर अप्लाय करतो मी त्यावेळी काय प्रोड्यूस होतं इथं? प्रेशर. प्रेशर. आणि ह्या पुढे एक होल असेल समजा, फक्त त्यातनं पाणी बाहेर पडणार का सगळीकडनं बाहेर पडेल जेव्हा मी दाबेन त्याला? सगळीकडून पडलं. त्याचा अर्थ काय? मी जे इथं प्रेशर दिलंय ते सगळीकडे इक्वली काय झालंय, ट्रान्समिट झालंय. मी काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? हो सर. हे जे आहे ते सांगितलं पास्कलने. पास्कल नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्याच नावावरून आपण पास्कल हे युनिट घेतलं प्रेशरचं. तर पास्कल काय सांगितलं पास्कलने? प्रेशर अप्लाइड, इथं दिलंय बघा, प्रेशर अप्लाइड ऑन वन पॉइंट ऑफ अ लिक्विड ट्रान्समिट्स इक्वली इन ऑल डिरेक्शन्स. मी काय म्हणतोय कळलं का रे सगळ्यांना? ओके. किंवा इथं हे एक्झाम्पल तुम्ही असं पण म्हणू शकता, पाणी याच्यामध्ये स्पंज बॉल कधी पाण्यामध्ये बुडवलंय का? स्पंज त्याला जर मी दाबलं तर सगळीकडनं पाणी बाहेर पडतं की नाही? ओके. म्हणजे जर मी स्पेसिफिकली फ्लुइड बद्दल बोलत असेल तर ठीक आहे. त्यानंतर त्याच्या ऍप्लिकेशन्स बघायच्या. पास्कल लॉ कळलाय सगळ्यांना? काही रटायचं वगैरे काही नाही, सिंपल कळालंय. एका जागेला जर मी प्रेशर अप्लाय केलं तर जिथं जिथं लिक्विड आहे तिथं सगळीपर्यंत ते प्रेशर पोहोचेल आणि अनडिमिनिश्ड इक्वल. म्हणजे इकडे 10 पास्कल असेल तर सगळीकडे 10 पास्कल लागणार. कळलंय का हे? हो सर. ओके. ऑल डिरेक्शन्सला असल्यामुळंच आपण त्याला स्केलार असं म्हणतो, कारण त्याला काही स्पेसिफिक डायरेक्शन अशी नाहीये. समजलंय नाही? ओके. हो सर. हे कुठं तर शाळेमध्ये टेक्स्ट बुक मध्ये वगैरे बघितलं असाल तुम्ही. नसेल बघितलं टेन्शन नका घेऊ. बघितलंय कुणी? आता टू व्हीलर जर तुम्ही वॉशिंगला गेला तर त्याला काय असं उचलायला वगैरे लागत नाही, कारण बॉटमचा सरफेस तेवढाच आहे. पण जर तुम्ही चांगल्या कुठल्या पण सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गेला तर गाडीला उचललं जातं बॉटम पासून काय क्लीन करण्यासाठी किंवा सर्व्हिसिंग करण्यासाठी. कळतंय का? हो सर. गाडी हाताने उचलणार.
हायड्रॉलिक प्रेस. हायड्रॉलिक प्रेस नाही, सर ते लिफ्ट म्हणजे लिफ्ट. हो सर, हायड्रॉलिक लिफ्ट. ठीक आहे. तर याला म्हणायचं हायड्रॉलिक लिफ्ट. व्हॉट इज दिस? अरे हायड्रॉलिक लिफ्ट. आता मला सांगा, हे लिक्विड दिसतंय का, हे फ्लुइड दिसतंय का सगळ्यांना? हो हो, सर. Okay, समजा वॉटर आहे, मी इथे एक पिस्टन आहे असं. आता पिस्टन जनरली सर्क्युलर असतं, ज्या रिअल लाईफ मध्ये अप्लाय केलं जातं, यूज केलं जातं, ते सर्क्युलर असतं. मग त्याच्यावर हा फोर्स अप्लाय केला, लेट्स से हा फोर्स, ते असं दाबलंय समजा, माईन उडवताना काही दाबतात माहितीये का, तसं. हो सर. मग समजा हा, असं सर. काहीतरी फोर्स अप्लाय केला, लेट्स से मी, आणि त्याच्यामुळे इथं प्रेशर तयार होईल. आणि पास्कल लॉ काय सांगतो, हेच प्रेशर सगळीकडे असं. लक्षात आहे मी काय म्हणतोय? हो सर. सगळीकडेच लागेल हे प्रेशर, सगळ्या बाउंड्रीजवर. पण ह्या बाउंड्रीज हलू शकत नाहीत. कुठली बाउंड्री हलू शकते? ही हलू शकते की नाही वर? हो सर. हो सर. हेच प्रेशर इथे येणार, कळलंय का? हो सर. हो सर. त्याच्यामुळे जो फोर्स लागेल, त्या फोर्सला कसं लिहू शकतो? प्रेशर इंटू एरिया लिहू शकतो की नाही? हो सर. एक मिनिट, कळलंय तुम्हाला खरंच? हो सर. दिस इज कॉल्ड एज हायड्रॉलिक लिफ्ट. ह्याचा ऍडव्हान्टेज काय समजून घ्या. प्रेशर ॲट पॉइंट 1 विल बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट 2. नेक्स्ट, प्रेशरला मी कसं लिहू शकतो? फोर्स अपॉन एरिया लिहू शकतो. हो सर. ओके, सो F1A1 विल बी इक्वल टू F2A2. मला सांगा, मी जर काय केलं, F1 ला इथंच ठेवला, ओके, आणि F2 ला तिथं ठेवला, आणि इथं A1 अपॉन A2 केलं. समजून घ्या, हे A1 अपॉन A2 ची व्हॅल्यू लहान असेल का मोठं असेल? डायग्राम कडे बघून सांगा. लहान. लहान. A1 लहान आहे की नाही, आणि A2 हो मोठा सर. आहे. हो सर. दिस व्हॅल्यू विल बी लेस दॅन 1. आर यू गेटिंग दिस? हो सर. हो सर. मग समजा मी जर 1000 न्यूटनचा फोर्स मला गाडी उचलण्यासाठी पाहिजे, ठीक आहे, ह्या गाडीला उचलण्यासाठी मला किती फोर्स पाहिजे? 1000 न्यूटनचा. तर मला जो फोर्स अप्लाय करायला लागेल तो 1000 पेक्षा कमी असणार की नाही? हो सर. नाही हो. समजलं समजलं सर. आणि हा रेशो एवढा कमी करायचा की मला 1000चं 10 न्यूटन फक्त लावलं तरी काम चालून जाईल. लक्षात आलंय? हो सर. तर ह्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ इन हायड्रॉलिक लिफ्ट. ठीक आहे, याच्यावर न्यूमरिकल्स वगैरे बघूया आपण, पण पहिल्यांदा तुम्हाला हे समजलंय का सांगा मला खरंच. समजलं सर. समजलं. फ्रॉम द सर परत एकदा सांगता? डायग्राम A1 बाय A2 हे काय लेस दॅन 1 आहे की नाही? अरे हो मॅथ सर. चांगलं हो तुमचं. सर. हो सर. हो सर. मग F1 विल बी लेस दॅन F2 असेल ना? मग हो सर. अरे ह्याची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. हो सर. नाही कळालं अजून? तुमचं मॅथ चांगलं पाहिजे. मग मला थोडासा फोर्स लावून, म्हणजे समजा हा फोर्स लेट से किंवा लेट से हा एरिया 1 मीटर स्क्वेअर आहे, 1 मीटर स्क्वेअर, आणि हा एरिया आहे 10 मीटर स्क्वेअर. यार तुमच्या लेक्चरलाच प्रॉब्लेम आला लागला. दिस एरिया इज 1 मीटर स्क्वेअर आणि दिस एरिया इज 10 मीटर स्क्वेअर. लक्षात येते सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, मला समजा गाडी उचलायची, तिचं वेट आहे समजा 2000 न्यूटन. तर ह्यात जर मी व्हॅल्यू पुट केल्या समजा इथं, आणि F1 किती आहे मला काढायचं आहे, तर F2 किती उचलायचं आहे मला? 2000 उचलायचं आहे की नाही? हो सर. हो. A1 किती आहे? 1. A2 किती आहे? 10. 10. मला 200 न्यूटन. कळलंय सगळ्यांना? हो. मग अजून कमी कसा करू शकतो रे ह्या फोर्सला? मी काय करायला लागेल मला? एरिया वाढवायला. A1 चा एरिया कमी करून. एक तर A2 वाढवू शकतो मी, हो सर. A1 कमी करू शकतो, बरोबर का? कमी करू शकतो. A1 एवढा पण कमी नाही करायचं की मी फोर्स लावल्यावर तेच तुटेल. लक्षात आलंय का? हो सर. हो सर. A2 एवढं पण मोठं नाही करायचं की पाण्यामध्ये लेवल राहील आणि पाणी असं खळबळेल. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. डिझाईन करण्याचे व्हेरियस पॅरामीटर्स आहेत, पण आय होप पास्कल लॉ चे ऍप्लिकेशन तुम्हाला इथं कळलेली आहे सगळ्यांना, बरोबर? हो सर. हो सर.
नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे, हे मे बी तुमच्यातल्या काही जणांनी शाळेमध्ये केलं असावं. सिरिंज दिसतात का? हो सर हो. आता जनरली आपण जर सिरिंज घेतल्या तर त्यांची साईज सेम असते. इथं मी एक आपण जनरल ह्याच्यात वापरतात, BMS डॉक्टर वगैरे वापरतात, कसले असतात नॉर्मल इंजेक्शन असतात ना, छोटे छोटे सिरिंज. हो सर हो. ओके, हिथं जे डायग्राम मध्ये दाखवलं, इथं एरिया वेगवेगळे दाखवलेत मी, पण हिथं आणि तिथं लॉजिक सेमच आहे की ह्याच्यामध्ये इथं बघा, इथं लिक्विड भरलंय. तुम्ही हे एअरनं सुद्धा करू शकता रे, पण एअरचा प्रॉब्लेम काय, इथनं बाहेर निघू शकते एअर. दुसरी गोष्ट काय, ती कंप्रेस होऊ शकते. कळलंय का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. त्यामुळे आपण इथं पाणीच वापरायचं, पाण्यानं जरा चांगलं दिसतं. ह्याला जर मी ढकललं खाली तर हे सिरिंज वर येतं, एवढं तरी कळतंय तुम्हाला? हो सर. फोर्स हा इथं डायरेक्शन खाली दाखवले कारण त्याच्यावर काहीतरी ठेवलंय असं अजूम करा, पण हे डायरेक्शन विसरा. हे सिरिंजला जर मी खाली ढकलला तर ही सिरिंज वर येते, एवढं तरी कॉमन सेन्स डेव्हलप झाला की नाही आपला? हो सर. ओके, मग इथलं जे प्रेशर डेव्हलप झालंय तेच इथं असणार, ह्यात काय डाऊट कुणाला? नाही. F1 upon A1 will be equal to F2 upon E2. कळतंय का सगळ्यांना? हो सर. ओके, ह्याच्यात मी न्यूमरिकल्स वगैरे घेणे, एकाच टाईपचे न्यूमरिकल येतात, खूप अवघड काही येत नाही त्यात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला F1 देतील, F2 देतील, A1 आणि A2 चा रेशो काढायला लावतील, किंवा A1 A2 देतील, F1 F2 चा रेशो काढायला लावतील, किंवा काहीतरी F1 विचारातील आणि बाकी सगळं दिलेलं असेल. दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण तुम्हाला अप्लाय कसं करायचं या कन्सेप्टला कळतंय का? हो सर. ओके, नेक्स्ट हे जे आहे ह्याला आपण म्हणतो हायड्रॉलिक ब्रेक. वर काय बघितलं रे आपण, हायड्रॉलिक लिफ्ट बघितली की नाही? हो सर. ओके, ह्याला म्हणायचं हायड्रॉलिक ब्रेक. ओके, हायड्रॉलिक. आणि हे मोठ्या मोठ्या व्हेकल्स मध्ये वापरलं जातं, ट्रक, एसटी वगैरे. कधी तुम्ही बघितलंय का एसटी थांबली की अशी फस असा आवाज सोडते खूप हा सर हो. गॅस? हो सर. हो सर. तर ते एअर ब्रेक्स वगैरे अशा गोष्टी आहेत सगळ्या. आता तेवढ्या डेप्थ मध्ये नको घुसायला. हे बघा, हे ब्रेकचं पेडल आहे, इथं ड्रायव्हरचा पाय असणार, याच्यावर तो दाबेल, फोर्स अप्लाय करेल. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. त्याच्यामुळे हे पिस्टन आत घुसेल, लक्षात येते का? हो सर. त्यामुळे ते प्रेशर तयार होईल, आणि हेच प्रेशर सगळीकडे इक्वली ट्रान्समिट होईल, इकडं पण प्रत्येक चाकाकडे. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. ओके, आणि मग तिथले एरिया काय त्याच्यावर डिपेंड करेल किती फोर्स लागलाय. लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, तर ह्याला काय म्हणतो आपण, हायड्रॉलिक ब्रेक. लक्षात आलंय? हो सर. ओके, तर हे सगळे ऍप्लिकेशन कशाचे आहेत? हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर. पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ. ठीक आहे, एक 2-3 एक्झाम्पल घेतो, मग पुढे सरक्या, कारण ह्याच्यात काय भरपूर काय घेण्यासारखं नाहीये. ठीक आहे, थोडस नंतर थोडस टफ वगैरे घेतो, पण सुरुवातीला जरा कॉन्फिडन्स वाढूया तुमचा. घेऊया क्वेश्चन. याच्यावर कन्सेप्ट समजली सगळ्यांना? अप्लाय कशी करायची हो सर. हो सर. ओके, चलो. कन्सेप्ट समजली असेल तरच प्रॅक्टिस कडे जाऊ शकतो बरं का आपण, नाहीतर ब्लँक वॉल कसं हो करायचं सर. कळणार नाही. वा, हे हायड्रोलिक जॅक आहे. ठीक आहे, इथं मला फोर्स काढायचा आहे, किती लागेल, एक मिनिट. हा फोर्स किती लागेल काढायचा आहे. हा एरिया आहे 20 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि हा एरिया आहे लेट्स से 200 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ही गाडीचं जे वेट आहे, आता ही छोटी गाडी आहे समजा, त्यामुळे मी एक कमी घेतो, लेट्स से 1200 किलो घेतो. लक्षात आलंय का? तर मला फोर्स विचारला किती असेल. ट्राय करताय? हो सर. करा, ट्राय करायचं सगळ्यांनी, चुकू दे, काही फरक पडत नाही.
युनिट्स ना कन्वर्ट करताय का रे? नाही सर. नाही सर, सर, ते इथं गरज कॅन्सल नाहीये. होणार. करायची हो गरज आहे सर. का युनिट्स ना कन्वर्ट इथं? नाही. तर रेशो मध्ये देतं ना. हो सर. नाही कळालं तुम्हाला? कळालं सर. समजलं सर. मग एरिया किती पटीनं वाढलाय रे इथं? 10. 10. मग फोर्स किती पटीनं वाढेल? बोला एरिया सर 10. नाही, कमी होईल वगैरे ते नंतर बघू. मला सांगा A1 आणि A1 कडून A2 कडे जाताना एरिया किती पटीनं वाढलाय? 10. 10. F1 आणि F1 लहान असेल हे क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. किती टाइम्स न वाढला असेल F1 F2 10. करताना? 10 टाइम्स. हो सर. तुमचं लॉजिकच खराब आहे रे. कळालं सर. कळतंय काय सांगतोय मी. चालेल सर. बा सगळ्यांना फॉर्म्युले पाहिजे, फक्त घ्या. F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. इथं युनिट्स कन्वर्ट करायचे. नाही. F1 अपॉन A1 किती आहे? 20 सेंटीमीटर स्क्वेअर, विसरा आता त्याला. इज इक्वल टू F2 किती आहे रे? 1200 किलो, म्हणजे 12,000 न्यूटन म्हणू शकतो का? हो सर. हो सर. अपॉन A2 किती असणार? 200. हे होरिझोंटल डिव्हिजन येते सगळ्यांना? हो सर. ओके, हे किती येईल? 1200. 1200 न्यूटनचा फोर्स लागेल. हे आलंय का सगळ्यांना? हे हो सर. हो सर. एकदम सोपे क्वेश्चन आहे ते. बा कळलंय का सगळ्यांना? हे खरंच हो सर. हो सर. तुम्हाला जर जमलं नसेल तर तुमचं मॅथ्स खराब आहे, समजून घ्या बरं का. आत्ताच खूप खराब आहे. आणि हेच क्वेश्चन ओरली करू शकताय तुम्ही. हा एरिया किती पटीनं वाढलाय? 10 टाइम्स ना. मग फोर्स पण कितीनं वाढेल? 10 टाइम्स ना वाढेल का नाही? हो सर. समजा हा F असेल, हा फोर्स, तर हा 10F असेल. हो सर. किंवा हा 10 न्यूटन असेल तर हा 1 न्यूटन असेल. हा 10 न्यूटन असेल तर हा 1 न्यूटन असेल. कळलंय का? हो सर. म्हणजे हा जर 12,000 न्यूटन असेल तर त्यातनं एक शून्य वजा करा, हा 1200 न्यूटन असेल. ठीक आहे. आता ज्यांचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे सर. त्यांनाच कळणार आहे मी आता काय सांगितलं. बाकीच्यांना नसेल कळालं, विसरा तुम्ही ते. हे फॉर्म्युल्यावरून करायला शिका. कळलं का? कळालं सर. हो सर, समजलं. ठीक आहे. अजून एक घेऊया. हो सर. सेम क्वेश्चन, कारण मला कन्सेप्ट बघायची तुमची कशी. इथला एरिया नाही दिलेला, इथला डायमीटर दिला. डायमीटर हा 10 सेंटीमीटर आणि इथला जो डायमीटर आहे तो आहे 50 सेंटीमीटर. एक काम करा, 50 नको, 40 सेंटीमीटर घ्या. ठीक आहे. आणि वजन तेच आहे, 1200 kg. तर मला F1 फोर्स किती लागेल सांगा. आता सर पाय काही नाही, तू सोडव. मॅथ चांगलं पाहिजे बरं करे, नाहीतर नाही जमणार तुम्हाला हे. $300 आलं नाही. एक मिनिट, 4 टाइम्स आहे नाही का? ठीक आहे, 16 टाइम्स. करेक्ट अथर्व, गुड. युगंधर गुड. सिद्धांत गुड. इथे एरिया दिलेत का डायमीटर दिलेत?
डायमीटर Diameter. सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर R square. स्क्वेअर बरोबर. वर हो एरिया सर. किती पटीनं वाढले होते रे? 10 10 हा. times. 10 टाइम्स. इथं डायमीटर किती मल्टिपल्स न वाढलंय? 4 टाइम्स 4 टाइम्स आता मी आता लॉजिकनं सांगतो. बाकीच्यांना ज्यांना फॉर्म्युल्यानंच कळतं त्यांना हा पहिला क्वेश्चन पुरेसा आहे. त्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही तुमचं मॅथ्स वीक असेल तर, रिअली. कारण मी मॅथ्सचा टीचर नाही आहे. ठीक आहे. बघा आता कळतं काय. डायमीटर जो आहे, मला सांगा एरिया कसं लिहितो आपण? आता याचा डायमीटर 10 असेल तर रेडियस किती असणार? 5 असेल की नाही? हो सर आणि याचा रेडियस किती असेल? 20. 20 डायमीटर जर 4 टाइम्स वाढलाय तर रेडियस पण कितीने वाढतो? 4 टाइम्स 4 टाइम्स रेडियस 16 मला नाही ओके. आता एरियाचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर. मला सांगा रेडियस जर 4 टाइम्स न वाढला तर एरिया किती टाइम्स न वाढेल? 16 16 कळलंय 2 काय? times. स्क्वेअर मध्ये हो सर Sir. हो सर एरिया किती न वाढेल? 16 टाइम्स न. 16 ओके. म्हणजे मग फोर्स किती पटीनं वाढेल? 16 16 टाइम्स. टाइम्स न वाढेल ना मग. हो सर हो sir. म्हणजे हा जर एफ असेल तर हा 16 एफ असेल. कळलंय का? हो सर हो sir. किंवा 16 पटीनं वाढेल किंवा उलट करताना 16 पटीनं कमी होईल की नाही? 1200 करून हो F2 सर जाताना. हो sir. हो सर ओके. मग तसं करा. हा फोर्स किती आहे रे? 12,000 न्यूटन. 12,000 1000. हो. मग हा फोर्स किती असेल? 12,000 डिवायडेड बाय 16 असेल की नाही? हो सर हे प्राण उडाले. आणि हे डाऊट असेल तर विचारा. हे मॅथ्स वीक असण्याचं लक्षण नाहीये, पण तरी पण विचारा. नाही सर समजलं तर. समजलं. खरंच कळलंय का? हो सर मग किती येणार आहे? 750 न्यूटन 750 न्यूटन. तुम्हाला फॉर्म्युल्यातनच करायचं असेल तर यू कॅन डू इट. तसं करू शकता. F1 अपॉन A1. A1 कसा लिहू शकतो? पाय आर 1 स्क्वेअर इज इक्वल टू F2 अपॉन पाय R2 स्क्वेअर. यश, तू विचारलं मला पायची व्हॅल्यू काय घेऊ? गरज आहे पायच्या व्हॅल्यू हो. घ्यायला? नाही कारण सर ते म्हणजे कॅन्सल. हो. हो सर मग F1 अपॉन रेडियस 1 किंवा डायमीटर 1 10 आहे ना, त्याचा स्क्वेअर किती? 100 असेल की नाही? ठीक आहे. रेडियस मध्ये घ्या. तेच आहे रे. रेडियस घ्या, डायमीटर स्क्वेअर घ्या, रेशो मध्येच येणार आहे ते. हो सर F2 किती आहे? 12,000. 12,000 12,000. 20 चा स्क्वेअर 400 ना. 400 400. जर तुम्ही डायमीटरचा स्क्वेअर लिहिला असता तरी तेच आन्सर आलं असतं. जरा फ्लेक्झिबल हो व्हा. सर. मॅथ चांगलं पाहिजे तुमचं, नाही मराल फिजिक्स मध्ये. हो सर म्हणजे किती पटीनं वाढलंय? 16 टाइम्स न वाढलंय की नाही? हो sir. हो सर 25 1 जा 25 16 जा. मग हे इथं डिवाइड केल्यावर किती येणार आन्सर? 750. 750. तुमच्याला काही जणांना फक्त फॉर्म्युल्यातनंच कळतं, त्यांच्यासाठी हे. बाकीच्यांना कळले लॉजिक नाही सगळं. हो सर हो सर हो. Sir. ओके. अजून एक क्वेश्चन विचारू? हो सर. ओके. हो, सर. वेगळा विचारतो. हा नाही झाला. आता ह्यात अजून काय व्हेरिएशन द्यायची तुम्हाला? आता समजलं का सगळ्यांना हे? हो सर हो sir. तिसरा क्वेश्चन काय म्हणलंय? अशा 2 ट्यूब आहेत आणि त्या कनेक्ट केलेत एकमेकाला. आणि इथे एक पिस्टन आहे असं. त्या पिस्टनवर एक माणूस उभा आहे असं. आणि इथे एक पिस्टन आहे किंवा हा माणूस उभा आहे समजा इथं. आणि काय होतं, अगोदर पाणी सेम लेवलला होतं. म्हणजे हे पाणी इकडचं उजवीकडचं थोडं वर होतं आणि हे सेम लेवल होते अशी. हा माणसाला इथं उभा केला मी, त्यानंतर काय होईल? हे पाणी वर सरकेल की नाही असं? हो हो सर sir. कळलंय मी काय म्हणतोय सगळ्यांना? हो हो सर सर हो सर. ह्या माणसाचे वेट आहे ते आहे 80 kg. इथे 80 kg. आणि हा जो एरिया आहे तो आहे
20 सेंटीमीटर स्क्वेअर. 20 सेंटीमीटर स्क्वेअर. तर मग तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाय की हे पाणी किती वर उचललं असेल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस एच. जरा विचार करा बघू याच्यावर. पाणी वर का उचललं असेल हे कळलं का सगळ्यांना. हो सर. हो सर. ठीक आहे, ट्राय करा बघू. आणि पाणी आहे, पाण्याची डेन्सिटी किती असते. 1000. इकडं पलीकडे पिस्टन असतं तर फोर्स लावला असता, पण पिस्टन नाही त्यामुळे पाणी वर उचललंय. कळलं का. हो सर. ते कितीने उचलले ते काढायचं करा. एवढेच आन्सर. ठीक आहे, सोड, एरिया पण कमीच घेतलाय. माणूस जेव्हा त्या पिस्टनवर उभा राहील तिथं प्रेशर अप्लाय करेल की नाही. हो. हो सर. प्रेशर कसं लिहायचं. फोर्स अपॉन F/A. आणि फोर्स काय F असतो. by 800. 800 मीटर. बरोबर. 800. आणि हो. तेच प्रेशर इकडे ट्रान्समिट होईल, पण त्याला अपोज करणारा कोण नाही, त्यामुळे पाणी वर सरकलं. कळलंय का. हो सर. मग हो ते सर, जेवढं हो. वर सरकलंय तेवढं प्रेशर असेल की नाही याचं. मग ही हाईट दिसते की नाही तुम्हाला. ही म्हणजे इथलं प्रेशर काय असणार, रोजेज असेल की नाही. अरे हो सर. हो. हो सर. मग इथलं प्रेशर काय असणार, रोजेज असेल की नाही. हो सर. हो सर. ऍक्च्युली याला प्रॉपर ऍडव्हान्स लेवलला जर सांगायचं झालं तर इथं एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार जे इथं पण आहे. त्यामुळे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला मी इथं घेत नाहीये, कारण दोन्हीकडे पण कॅन्सल होणार आहे. ते लक्षात आलं का. हो सर. हो सर. याला जर ते टब बनवायचं असेल तर इथं क्लोज करतील एका बाजूला. मग हा पडेल क्वेश्चन कुठेतरी मेन्सला किंवा मे बी ऍडव्हान्सला पडेल, मल्टिपल चॉईस मध्ये वगैरे, मल्टी सिलेक्ट मध्ये वगैरे. तर तुम्हाला ते सुचलं पाहिजे ऍटमॉस्फेरिक घ्यायचं आहे का नाही आहे, हा थिंकिंग लागतो. मग मला सांगा सिंपल इथं काय म्हणणार रे, प्रेशर ऍट पॉईंट ए, म्हणजे इथं जे प्रेशर असेल P1 तेच इथलं प्रेशर असेल की नाही P2. हो सर. हो सर. P1 इज इक्वल टू P2. फक्त वर जसं F1/A1 इज इक्वल टू F2/A2 केलं तसं इथं करायचं नाहीये. इथं फक्त F1/A1 इज इक्वल Is equal to rho g/T. रोज ये. कळलं हो सगळ्यांना सर. हे खरंच. हो हो सर. सर. त्याच्यात हो weight सर. किती असणार, 800 असेल की नाही. हो हो सर. सर. आणि एरिया किती असणार, 20 20 into 10 raised to 20 into 10 10 raised to minus minus 4. 4. to minus. -4. काल शिकवलंय की नाही मी. हो हो सर. सर. मगाशी कन्वर्ट करायची गरज नव्हती, डायरेक्टली पुट करत होतो. इथं का करायचं आहे कन्वर्ट. कारण सर एका दुसरं side ला रेशो मध्ये होतं. एरिया एका Ratio मध्ये साईडला. नाही आहे. गुड. आणि इथं डेन्सिटी किती आहे, 1000 आहे की नाही. हो हो सर. सर. आणि जी 10 10. 10. तर हे जमेल का, हे सोपं. 40. हो 40 मीटर. 40 मीटर सर. मग हे मला हो, सर. वाटतंय हे तर 40 आणि हे 4 0 कट होतात. हे हो, H is सर. equal to 46 हो, येतं सर. का रे? हो हो सर. सर. हो सर. समजा मी हा एरिया वाढवला इथे, हा 20 सेंटीमीटर स्क्वेअरला अजून मोठा केला, तर हे height Area कमी कमी होईल होईल. का height वाढेल. कमी होईल. कमी कमी होईल. लक्षात येतंय सगळ्यांना हे? काही डाऊट नाही. हो सर. नाही सर. हिराव, तुझा आन्सर काय सिली मिस्टेक झाली होती, काय झालं होता. नाही सर, ते टाईप करताना मला वाटलं की 40 केलंय पण ते 4 झालेलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. समजा मी इथे सर, एक माझं- दिलं असतं.
इथे 10⁻⁴ घेतलं नव्हतं. काय त्या 10⁻⁴ घेतलं नव्हतं मी. अच्छा ठीक आहे. मी समजा इथे अजून एक पिस्टन घेतला आणि इथे एक छोटस बाळ ठेवलं असं समजा, ठीक आहे. त्याचं वजन लेट से 20 kg असतं, एकदमच कुपोषित बालक आहे ते, आणि हा एरिया लेट से 5 cm² वगैरे काहीतरी असतं. तर ह्याला कसं सोडवलं असं फक्त मला सांगा, सोडवायचं राहू दे. हाऊ वुड यू सॉल्व इट? सर रो जी एच प्लस बरं. F1 आणि त्याचं F2 plus pressure. F2. गट हेच हो, पाहिजे मला. हे जमेल कसा पण फिरून क्वेश्चन विचारला करू शकाल तुम्ही? हो हो सर. सर. हो सर. अजून एक इथं वर काय झालं, त्यांनी एक डेफिनेशन, म्हणजे इथं पास्कल लॉची डेफिनेशन देताना इथं दिलं नाही यांनी, कारण नॉर्मली शाळेमध्ये हे शिकवलं जातं. प्रेशर अप्लाइड ॲट 1 point इन अ कन्फाइंड लिक्विड. कन्फाइंड म्हणजे बंदिस्त लिक्विड मध्ये. इथं समजा सिरिंजला एका बाजूला होल असतो कुठंतरी, तर हा फोर्स आला असता का इथं? नाही. ठीक आहे. म्हणजे पास्कल लॉ व्हॅलिड नाही असं नाही आहे, पण तुम्हाला जे हे ऍप्लिकेशन डिझायरेबल आहेत त्या तिथं वर्कआउट होत नाहीत. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. एखाद्या लिक्विडमध्ये तुम्ही एका जागेला प्रेशर जनरेट केलं तर ते सगळीकडे काय होतं, ट्रान्समिट होतं. ह्यालाच आपण पास्कल लॉ म्हणतो. हे समजलंय सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. एक क्वेश्चन देऊ, अजून एक ट्राय करणार. हो सर. पास्कल हो लॉ सर. वरच्या सारखंच देतो. मला हेच फक्त एक घ्यायचं होतं, तुम्हाला आयडिया द्यायची होती. नाहीतर पोरं पास्कल लॉ म्हटलं की एकच फॉर्म्युला रटतात आणि जातात. ह्याच्यावर भरपूर वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. 4th क्वेश्चन असा आहे, एक मिनिट मला थोडासा वेळ द्या. ह्याच्यामध्ये लिक्विड भरले सगळे. ते हायड्रोलिक ब्रेक दिसतोय त्यासारखं आहे ते, फक्त इथं 4 चाक हो होते, सर. मी फक्त मागच्या चाकांना अप्लाय केलंय, जोडलंय. समजा ह्याचा रेडियस आहे लेट्स से 40 सेंटीमीटर, ह्याचा रेडियस आहे लेट्स से 10 सेंटीमीटर, आणि ह्याचा रेडियस आहे लेट्स से 16 सेंटीमीटर. ओके. आता मी जर इथं काय केला, एक फोर्स अप्लाय केला समजा इथं F, तर त्याच्यामुळे हे पिस्टन पुढे सरकतील की नाही? हो सर. हो सर. सर. समजा इथला फोर्स F1 आहे, इथला फोर्स F2 आहे. मी काय म्हटलं कळलं? हो सर. ओके. हो सर. फाइंड F1 and F2 if F is equal to 100 न्यूटन. ट्राय करता याला? हो सर. एक काम कर, 100 नको 1000 न्यूटन करूया. सोडवा बघू, ट्राय करा क्वेश्चनला. माझ्या एका सिंपल क्वेश्चनचा आन्सर द्या. ह्या मोठ्या सिलेंडर मध्ये समजा मी प्रेशर P जनरेट केलं, तर इथे किती होईल रे? P/2 P/2 होईल का PP होईल? PP होणार. PP. चुकून सुद्धा मनात डाऊट नाही ना सर, ते निम्म होईल तिकडं? नाही. नाही सर. ओके. पूर्ण लिक्विड मध्ये सगळीकडे प्रेशर P असतं. जिथं मुव्हेबल असेल तिथं ते फक्त दिसतं आपल्याला पुढे मूव्ह झालेलं. ठीक आहे, करा. हे एक छोटंसं चेंज करायचं तुमच्या सोप्या करण्यासाठी. इथं 20 करा फक्त. ठीक, इझी होतं थोडं.
बाकी ज्यांचं मॅथ चांगलं असेल, किती अवघड आलं तर ते काही ना काहीतरी ट्राय करतीलच. वेगवेगळे आन्सर्स. मे बी नीरव तुझं करेक्ट आहे. नाही रे, एरिया आहे का रेडियस आहे तो? रेडियस. सर रेडियस. मग रेडियसला कन्सिडर करूनच आन्सर काढलाय अथर्व. हो सर. हा, तू F2 पाठवलं होतं ना मला. ठीक आहे. हो सर. तुम्ही इथं पेअर्स मध्ये करायचं रे, एकाच वेळी तिघांचा विचार करायचा नाही, कन्फ्युज व्हाल. ठीक आहे. पहिल्यांदा F1 काढताना F आणि F1 ला बॅलन्स कराल, म्हणजे त्यांची इक्वेशन लिहाल. F2 काढताना F आणि F2 चे इक्वेशन लिहाल. ठीक आहे, काही अवघड नाही आहे. ऐका, मला जर F1 काढायचं असेल तर कुणाला बॅलन्स करणार? ह्या F ला आणि ह्या F1 ला बॅलन्स म्हणजे त्यांची इक्वेशन लिहिणार. कळतंय मी काय म्हणतोय? इक्वेशन. हो सर. हो सर. ओके, F आणि F1. मग F चा रेडियस किती आहे? 40 आहे की नाही? हो हो सर. सर. हो सर. आणि ह्याचा रेडियस किती आहे? 10. मग रेडियस 10. किती कमी 10. झालाय रे? 4 4 टाइम्स. म्हणजे 1/4 टाइम झाला की नाही तो? हो हो सर. सर. मग एरिया किती टाइम्स कमी होईल? 1/60. 60. फोर्स किती टाइम्स कमी होईल? 1/6. 1/16. 1/60. मग इथं जर माझा फोर्स 1000 असेल तर त्याला 60 न डिवाइड करून F1 मिळेल ना मला. हो सर. हो हो सर. सर. इथं बघा, कमी असेल एवढं तर पटलंय का सगळ्यांना? हो हो सर. सर. डिवाइड करायचं. हो सर. ठीक आहे. एक काम करा, मीटिंग एंड झाली तर लॉग इन करा. ठीक आहे, सोडवा तोपर्यंत याला. तसं F2 ट्राय करून दाखवा मला सगळ्यांनी. थोड्यांचे आन्सर आलेत. युगंधर सोडून शर्विल अजून तेवढाच आहे की रे तू, कधी मोठा होणार? सर उंचीच वाढणार. खात पित नाहीस काय हिरो? बोल. कुठे गेला तू? गायब. ठीक आहे. F2 काढताना कुणाचे इक्वेशन लिहाल? F आणि F2 ची. F2. मग इथं जर बघितला तर इथला रेडियस किती आहे? 40. 40. इथला 20, म्हणजे रेडियस हाफ झाला की नाही? हाफ. हो सर. म्हणजे एरिया किती होणार? 1/4 1/4 टाइम्स होईल की नाही? 1/4. हो सर. हो सर. 1/4 टाइम्स होईल की नाही? हो सर. हो. 1/4 टाइम्स म्हणजे 4 टाइम्स ना कमी होईल. अरे तुम्हाला कळलंय? हो सर. हो सर. मग F2 विल बी 215. 1000 डिवायडेड बाय 215. अरे यार, झूमला अपडेट करायला पाहिजे मला वाटतं. 1000 डिवायडेड बाय किती रे? 4, म्हणजे 250 न्यूटन येतं. हो सर. तुम्हाला ऍक्च्युली हे करायची गरज नव्हती. वरचा फोर्स किती आला होता? F1 62. 62.5. हे आन्सर काढलं सगळ्यांनी. हो सर. हो सर.
पण नको हेच करा, कारण तर रेडियसला परत स्क्वेअर मध्ये करायला लागणार तुम्हाला. हे किती आलो? 62.5 आलंय ना. हो सर. हो त्यापेक्षा हे बरं पडतं, ही जोडी लिहिलेली. एक मिनिट, पास्कल लॉ काही डाऊट तुम्हाला? नाही सर. कसं अप्लाय करायचे ऍप्लिकेशन कळला सगळ्यांना? समजलंय? हो हो सर. सर. हो सर. त्याच्यावर असेच क्वेश्चन तुमच्या टेस्टला पडतील असं नाही, वेगळे पडू शकतात काय पण कन्सेप्ट तीच राहील. ठीक आहे. तुम्ही समजा हो, सर. क्रिकेटची प्रॅक्टिस करताय त्यावेळी असाच बॉल पडेल माहिती असतं का तुम्हाला मॅच मध्ये? नाही. नाही. काम काय असतं? भरपूर बॉलची प्रॅक्टिस करायची, त्यातला कसा पण पडला ठीक आहे, त्यावेळी नाहीच पडला, वेगळा काहीतरी पडला तर त्यावेळी बघू आपण. तसंच आहे क्वेश्चन, ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा काहीतरी टाकू शकतो मी. तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ती कन्सेप्ट चांगली करण्यासाठी आपण वेगवेगळे न्यूमरिकल घेतोय. ह्यातलेच न्यूमरिकल तुम्हाला टेस्टला पडतील, नीटला असतील, जेईला असतील असं काय विचार करू नका. हा ऍटिट्यूड डेव्हलप करा आत्ताच. लक्षात आलं? हो सर. आणि चांगली एक सवय ठेवा, फिजिक्सचा ब्रह्मास्त्र म्हणतात डायग्रॅमला. बघा जरा स्वतःला विचारा, आपण जेव्हा न्यूमरिकल सोडवतो फिजिक्सचे त्यावेळी डायग्रॅम्स किती बनवतो? कारण डायरेक्ट फॉर्म्युलाकडे पळतो. कारण डायग्रॅम बनवलं की दिसतं तुम्हाला अननोन काय आहे, अननोन आणि अननोनच्या मध्ये जे रिलेशन आहे ते पण दिसायला लागतं हळूहळू तिथं. हो हेच सर. असतं, काही एवढं अवघड नसते. फक्त तुम्हाला ते दिसणं गरजेचं आहे, दिसण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करायची असते. दॅट्स ऑल. ठीक आहे. तर पास्कल लॉ मला वाटतंय ह्याच्यावर आता जास्त चर्चा करण्यात काही पॉईंट नाही. कळले सगळ्यांना हे? हो सर. आपण किती हो, सर. न्यूमरिकल घेतले? 4 घेतले मे बी, है ना? हो सर. हो सर. त्यातनं हो सर. क्लिअर झाले असावेत तुम्हाला. हो सर. हो सर. नेक्स्ट पॉइंट, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कुठलं प्रेशर? ऍटमॉस्फेरिक. आपण जरा काहीतरी चर्चा केली होती ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल, बरोबर का? हो सर. हो सर. की पाण्यामधलं प्रेशर कसं लिहितो रे आपण? रोजीएच लिहितो का नाही? रोजीएच. हो सर. हो. तसं एअर सुद्धा काय फ्लुइड आहे, त्याचं पण प्रेशर रोजीएच लिहायचं, फक्त त्याचा रो कमी आहे पण एच खूप जास्त आहे. कुठपर्यंत? ते एअरच्या लेअरला काय म्हणतो रे आपण? ऍटमॉस्फिअर. नाही, सर ऍटमॉस्फिअर ते वेगळे वेगळे असतात ना. वेगवेगळे असतात ते. ठीक आहे. स्ट्रॅटोस्फिअर. ट्रोपोस्फिअर, हायड्रो. जॉग्राफी खराब आहे. ठीक आहे. मला सांगा, एअरचा जो लेअर आहे तो नेहमी ग्राउंडवर काय अप्लाय करतोय? प्रेशर अप्लाय करतोय. आणि त्याच Pressure. काय म्हणतो हो, सर. आपण? ऍटमॉस्फिअरिक. ऍटमॉस्फेरिक. प्रेशर. समजा हे तुम्ही आहे कोणतरी, च्युइंगमचा गळ निघालाय समजा, ठीक आहे, आणि बबल बनवलाय, तुम्ही रस्त्यावरनं चालताय, तिथं जी एअर होती त्याच्या जागेला तर तुम्ही आलाय की नाही? हो सर. इमॅजिन करा मी काय म्हणतोय. तिथं जी हो, एअर सर. होती मगापासून त्याच्या जागेला तुमची बॉडी आली की नाही आता? हो सर. मग एअर तुम्ही तिथनं गेला की एअर तिथं जाईल ना. हो सर. म्हणजे एअर नेहमी काय करायला बघते? तिथं जायला बघते, आणि ते करताना तुमच्यावर प्रेशर अप्लाय करते सगळ्या बाजूने. लक्षात आलंय मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. हो सर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज अप्लाइड इन ऑल डिरेक्शन्स. तसंच आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय फक्त वरून लागत नाही, ते सगळ्या बाजून लागतं. असं दिसतंय का हे सगळ्यांना? हो सर. आणि हेच कारण आहे स्पेससूट वगैरे असे बनवले जातात. हे स्पेससूट पृथ्वीवर घालून फिरतो का रे आपण? नाही. नाही सर. स्पेस मध्ये. मध्ये. सगळ्यात जवळची काय आपल्याकडं हेवनली बॉडी? मून ना. मून. हो सर. मग मूनवर का घालावं लागतं? विचार करा हे. सर प्रेशर कमी जास्त Pressure ने असणार सर. ना. ऍटमॉस्फिअर आहे का तिथं? नाही आहे. नाही सर. पण बॉडीत तर एअर आहे की नाही आपल्या? हो सर. हो. मग आतलं प्रेशर जर जास्त झालं बाहेरच्या पेक्षा, बाहेर नाहीच आहे समजा, बॉडी फुटेल की नाही? एक्सप्लोड होईल की नाही? हो सर. हो जाड जूड असं काय करायला लागतं स्पेससूट, जेणेकरून हे बॉडीला काय करेल? प्रेशर लावेल. असं लक्षात येते का? हो सर. हो सर. ओके. ऑर्गन्सना आपण जागेवर ठेवण्याचं काम करतंय. विचार करा, आत प्रेशर आहे तुमचं, पृथ्वीवर होता तुम्ही, पृथ्वीवर बाहेरनं प्रेशर आहे पिनॉट, आणि आत पण तेवढंच आहे, त्यामुळे दोघं बॅलन्स करतायत, सुखी आहे आपण. आपण विदाऊट स्पेससूट गेलो कुठं? मंगळावर, किंवा मंगळावर नाही, चंद्रावर गेलो, आतलं प्रेशर आहे, बाहेरचं आहे का प्रेशर? नाही. ह्युमन बॉम्ब होईल की नाही? हो सर. ओके. त्यामुळे टी शर्ट घालून जात नाही स्पेस वॉक करताना. कळलं? हो सर. काय घालून जातात? प्रॉपर स्पेस सूट. आता जर तुमच्यातलं कोण ऍस्ट्रॉनॉट वगैरे बनायचं डोक्यात असेल तर तुम्ही याचा स्टडी करू शकता. भरपूर छोटे छोटे पार्ट असतात,
ठीक आहे, भरपूर गोष्टी असतात याच्यामध्ये, पण मेन जे आहे प्रेशर बॅलन्स करण्याचं काम ते ह्या स्पेससूटची मेन बॉडी करते. आलं लक्षात सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. सर याच्यावर आता काही जास्त चर्चा नाही करायची आपण. तर मला वाटतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे कोण लावतं? एअर, बरोबर का? हो सर. आणि एअरचा कॉलम हा खूप मोठा आहे. त्याची जी व्हॅल्यू काढली गेली आहे सी लेवलला, सी लेवल आपण जनरली हीच घेतो, सी लेवलचीच घेतो सगळ्या ह्याच्यावर, कारण समुद्र काठापासून काय आपण एकदम 1000 किलोमीटर वर येत नाही ना, नॉर्मलच हो सर. किलोमीटर. हो सर जी व्हॅल्यू असते ती असते 1.013 इंटू 10⁵ पास्कल. न्यूमरिकल सोडवताना याला अप्रॉक्सिमेटली 10⁵ पास्कल घ्यायचं, कळलं का? हो सर. ओके, ह्यालाच मी असं लिहू शकतो का रे, 100 किलो पास्कल. हो हो सर. हे जे 10⁵ आहे किंवा हे जे दिसतंय की नाही, याला 1 ATM सुद्धा म्हणतात. ऍटमॉस्फिअरचं हो युनिट सर. आहे 1 ATM. ऍटमॉस्फिअरचं सुरुवातीचं ATM घेतलं, कळलं का? हो हो सर. सर. तुम्हाला हो, म्हणलं सर. की अप्रॉक्सिमेटली किती घ्यायचं, 10⁵ पास्कल, समजलं का? हो सर. आणि हे डिराइव्ह निघालेल्या व्हॅल्यू आहेत या सगळ्या, हे काय कुणी कॅल्क्युलेट नाही केलेल्या, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत सगळ्या, कळलं का? हो सर. हो सर त्याला अजून एक नाव आहे 1 बार. ठीक आहे, हो मी आता हो सर. हवा जर भरायला गेला गाडीमध्ये वगैरे, टायर मध्ये, तर मे बी तुम्हाला तिथं दिसतील बार वगैरे असे शब्द. आणि जर बार सर. दिसत नसेल तर PSI असं दिसेल, PSI. हो सर. आहे. हो PSI हो ऐकले. PSI म्हणजे प्रेशर पर इंच. नाही, तसं काय नाही. हम्म. मला सांगा, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे? फोर्स अपॉन एरिया. 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 फोर्स कसं लिहितो आपण? न्यूटन मध्ये लिहितो की नाही? हो सर. हो एरिया कशाला लिहितो? मीटर स्क्वेअर. मग ह्याला मी न्यूटन पर स्क्वेअर मीटर लिहू शकतो की नाही? हो सर. आणि हा फोर्स मोस्टली मास मधून येतो, त्यामुळे मी याला केजी ने रिप्लेस करतो. मग केजी पर स्क्वेअर मीटर. हेच जर मी फूट, पाऊंड आणि सेकंड ह्या सिस्टम मध्ये बघितलं तर केजीची जागा घेतं पाऊंड. कोण घेतं? पाऊंड. ऐकलं असेल कधी पाऊंड? हो सर ऐकले. ते WWE चे कार्ड्स खेळला असेल की त्यात पाऊंड वगैरे वजन असतं बघा हो त्यांचं, हो हो रेसलर. सर. LLP. हो सर. कळलं का? आणि SI म्हणजे स्क्वेअर इंच, कळलंय का? हो सर. हो सर ओके, याची कन्व्हर्जन वगैरे देत नाहीत, कारण मला पण पार्टनरची गरज नसते आपल्याला ह्याच्यात. इंजिनिअरिंग मध्ये जास्त यूज केलं जाते. पण सध्या हे सगळे युनिट्स कशाचे आहेत? प्रेशरचे, प्रेशर. कळलं? सर. आणि त्यात ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे? 10⁵ पास्कल. पास्कल. हो सर. हो सर त्यालाच म्हणजे 1.013 10⁵ पास्कल, त्यालाच 10⁵ पास्कल अप्रॉक्सिमेटली आपण म्हणायचं, किंवा 100 किलो पास्कल और 1 ATM और 1 बार, ह्यातलं काही जरी आलं तरी ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे लक्षात राहील तुमच्या. हो सर. हो हो, सर सर. प्रेशर जास्त आहे का कमी आहे रे 10⁵ पास्कल? खूप आहे. जास्त आहे. जास्त आहे. तरी पण कसं काय जगतो आपण? क्रंच कसं काय होत नाही ऍटमॉस्फिअर मध्ये आपण? ब्लडचं आपल्या pressure. बॉडीत ब्लड प्रेशर बॅलन्स करतात. बॉडीत पण आहे की नाही? हो सर. हो सर ते बाहेरच्याला बॅलन्स करतं, लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर. हो हो सर. प्रेशर खूप मॅटर करतं. कधी तर बघा, जे पेशंटला चेक करताना पहिल्यांदा ब्लड प्रेशर वगैरे चेक केलं जातं. हो सर. हो सर. ठीक आहे, भरपूर गोष्टी आहेत. प्रेशर हे अविभाज्य घटक सर. आहे आपल्या लाईफ मधला, इंटिग्रल पार्ट. हा बोल की. सर, ब्लड प्रेशर फार कमी झालं तर माणूस क्रम्बल होतोय. नाही, तसं नाही. त्याचा संबंध हार्टशी आहे रे, हार्टशी किंवा बाकी ऑर्गन फंक्शनिंगशी. ह्याचा आन्सर तुम्हाला बायोलॉजीचा एखादा देऊ शकतो, तुम्हाला चांगला आन्सर. पण ब्लड प्रेशर कमी झालं की बाहेरचं वाढतं आणि माणूस क्रम्बल होतो असं नाहीये, कळलं का? हो. हो सर. आणि सर वाढल्यावरती नाही, तसं होत नाही. माणूस स्वेल होतो किंवा असं हे असलं कधी होत नसतं. आलंय का लक्षात? हो हो सर. सर ओके, हो सर. मी फक्त काय सांगतोय, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एअर आहे, तिचं प्रेशर बाहेरच्या प्रेशरला काय करतंय? बॅलन्स करतंय, कळलं का? हो सर. हो सर म्हणून क्रंच होत नाही. आत काहीच नसतं, आपण मेलो असतो की नाही? हो सर. हो, सर.
अजून हो सर. तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू मला वाटते तुमच्या लक्षात आलेली आहे बरोबर. हो हो सर. सर. ओके. हो सर. त्याला मोजण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला बॅरोमीटर असं म्हणतात. काय म्हणतात? बॅरोमीटर. मीटर. बॅरोमीटर. ठीक आहे. मर्क्युरी बॅरोमीटर म्हणून एक डिव्हाइस आहे ते मोजतं. पण मला सांगा तुम्हाला रोजिएची कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? हो हो सर. सर. बघा समजा मी एक टेस्ट ट्यूब घेतली अशी ओके आणि त्याच्यामध्ये मर्क्युरी भरला असा काठोकाठ. काय म्हणतोय कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. असा मर्क्युरी काठोकाठ भरला मी. त्यानंतर एक असं भांड घेतलं असं फ्लॅट छोटस आणि त्याच्यामध्ये त्याला लगेच उलटा करून ठेवला. मी काय म्हणतो कळलं सगळ्यांना? हो सर. हो सर. लगेच. आणि ते एवढं काय परफेक्ट होत नाही. थोडं उलट करताना मर्क्युरी सांडेल की नाही खाली? हो सर. हो ओके. हो सर. मग मर्क्युरी हो इथं सर. सांडेल. म्हणजे ह्यातला मर्क्युरी थोडा कमी होईल जो खाली आलाय. कळलं का सगळ्यांना? हो सर. तर ह्याच्यामध्ये समजा ही जी हाईट आहे ही एच असेल. इथं अगोदर काय होतं का रे? इथं मर्क्युरीच होतं का नाही इथं खाली? हो सर. त्याला उलट केल्यावर एअरला आत जाण्यासाठी जागा दिली का आपण? लगेच केलं की नाही पटकन? हो सर. हो सर. म्हणजे इथं काय असेल आता? काहीच नसेल की नाही? हो. आणि काहीच नसण्याला व्हॅक्यूम असं म्हणतात. व्हॅक्यूम. व्हॅक्यूम. स्पेलिंग काय आहे? VSCCUM. VACWM. लक्षात ठेवा. VACC नव्हे. जसं वाचतो तसं स्पेलिंग नसतं प्रत्येक वेळी. कळलंय का? हो सर. हो सर. ओके. हो सर. इथं प्रेशर किती असेल रे? इथं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे की नाही बाहेरचं? ऍटमॉस्फिअरच आहे ना हो डायरेक्ट. हो सर. मग हो इथं किती सर. पाहिजे? इथं पण ऍटमॉस्फिअरिक पाहिजे की नाही? हो सर. हो सर. अरे कळलंय का? सेम लाईनला हो लिक्विडच्या आत किती प्रेशर पाहिजे? ऍटमॉस्फिअरिक पाहिजे की नाही? हो सर. ओके. मग ह्या पॉइंटला व्हॅक्यूमचं प्रेशर असतं 0. किती असतं प्रेशर? 0. त्यानंतर हा जो कॉलम दिसतोय तुम्हाला इथं हा त्याचं प्रेशर किती असणार? रोजेज असणार की नाही? हो सर. म्हणजे इथं बॉटमला प्रेशर कसं लिहू शकतो मी? 0 प्लस रोजी एच. बरोबर का? हो सर. आणि ते कशाचे इक्वल हो होतं? सर. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरच्या. समजलंय सगळ्यांना? हो सर. हो. मग इथं फॉर्म्युला काय येतो याचा? पी नॉट इज इक्वल टू रोजी एच. पी नॉट इज इक्वल टू रोजीएच. काय करतात? हे किती हाईट आहे ते मोजतात. ती व्हॅल्यू इथं पुट करतात. डेन्सिटी वगैरे सगळं माहिती आहे त्याच्यावर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर काढतात त्या जागचं. लक्षात आलंय का? हो सर. हो सर. खरंच समजलंय? हो सर. हो. हो सर. मला असं का वाटलं तुम्हाला? कळालंय सर. समजलं. जनरली इथं असतो मर्क्युरी. कोण असतो? मर्क्युरी. मर्क्युरीचं हे काय आहे रे? फॉर्म्युला काय? Hg. हे माहितीये का सगळ्यांना? हो सर. Hg. ठीक आहे. समजा मर्क्युरीच्या ऐवजी मी वॉटर वापरलं. काय वापरलं? वॉटर. मला सांगा ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे? 10⁵. 10⁵. लक्ष द्या. पी नॉट इज इक्वल टू रोजी एच. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरची व्हॅल्यू किती आहे? 10⁵. डेन्सिटी किती आहे? 1000. आणि जी ची व्हॅल्यू किती आहे? 10. 10. एच किती येतं सांगा हाईट मला इथं पटकन. 10 मीटर. किती येते? 10 मीटर. 10 मीटर. 10 मीटर जरा इमॅजिन करा रे. कमी हाईट आहे का जास्त हाईट आहे? जास्त आहे. जास्त. भरपूर जास्त. हो सर. अबे तुमची उंचीच 2-2.5 मीटरची असते. 10 मीटर म्हणजे किती वेळा घालायला पाहिजे तुम्हाला? 3 वेळा तरी अप्रॉक्सिमेटली. हो सर. हो सर. मोठं बॅरोमीटर चालेल का आपल्याला बनवून? नाही सर. मी दुकानात गेला बॅरोमीटर मागायला आणि वॉटर बॅरोमीटर द्या म्हटला मला. 10 मीटरचा असा एवढा मोठा देईल का कोण? नाही सर. त्याच्याऐवजी समजा मी मर्क्युरी वापरला. काय वापरला? मर्क्युरी. 10⁵ पास्कल इज इक्वल टू मर्क्युरीची डेन्सिटी असते. मर्क्युरी हेवी आहे माहिती तुम्हाला? हो सर. हो सर. डेन्सिटी आहे 13,600. वॉटरपेक्षा 13 टाइम्स 14 टाइम्स जास्त आहे. दिसतंय का तुम्हाला हे? हो सर.
ओके. इंटू जी ची व्हॅल्यू किती 10 10. आणि त्याची हाईट किती असेल सांगा मला. इथं कॅल्क्युलेटर वापरून करा बघू. चला. हा चॅप्टर बऱ्यापैकी थोडा थेरॉटिकल पण असणार आहे बरं का. ते मेकॅनिक्स सारखा नाहीये. कन्सेप्ट झालेला लगेच न्यूमेरिकल मध्ये शिरलो आपण. कारण कसं आहे, थोडा जरी फिरवून क्वेश्चन आला ह्याच्यामध्ये तर सगळे फॉर्म्युले धरे के धरे रह जाएंगे. कळतंय का? त्यामुळे तुम्हाला 0.735. किती येतं? 0.735. 0.735. ऍक्च्युली याची व्हॅल्यू 0.76 असते. हे कशात आले, मीटर मध्ये का सेंटीमीटर मध्ये? मीटर मध्ये. मीटर. सेंटीमीटर मध्ये कसं लिहू शकतो याला? 760. 76 सेंटीमीटर. 716 हा हवे. सर 7. हा, सर. 760. कळलंय का हे? हो सर. हो सर. आता 76 सेंटीमीटर इमॅजिन करा रे. विकण्यासारखं आहे का नाहीये? हो सर. हो. ह्याच्यापेक्षा हेवीएस्ट फ्लुइड कुठलं माहिती आहे तुम्हाला आता मर्क्युरी पेक्षा? माहिती आहे का कुठलं? नाही. नाही सर. त्यामुळं जोपर्यंत आपल्याला माहित नाही तोपर्यंत काय वापरायचं आपण बॅरोमीटर मध्ये? मर्क्युरी. का वापरायचं मर्क्युरी? कारण सांगा इथं बघून. त्याचं डेन्सिटी जास्त. डेन्सिटी जास्त आहे त्यामुळे हाईट कमी होईल की नाही त्याची? हो सर. इथं समजा केरोसिन वापरलं तर हाईट अजून जास्त वाढेल की नाहीये? हो सर. हवा वापरली तर हवा जर वापरली सर, तर ते- 1000 वन होईल की नाही? एअरची डेन्सिटी किती असते? अप्रॉक्सिमेटली 1. हो सर. मग 10 फक्त डिवाइड करणार याला. 10⁴ म्हणजे 10 किलोमीटरचा मोठा बॅरोमीटर वापरायला लागेल तुम्हाला. हो सर. कळतंय का? हो सर. त्याला खर्च कितीला कळतोय का तुम्हाला ते बनवायला? हो. आणि जनरली काय असतं, ज्या गोष्टी अशा उभ्या असतात ना त्यांना बनवण्याचे कष्ट असतात, डेंजर. कारण ते असं तिरकं वगैरे होऊ शकतं. त्याची परपेंडिक्युलरिटी मेंटेन करायला लागते. ते इंजिनियरचं हेडॅक आहे. तुम्हाला नॉर्मली हा बनव म्हणून आपण चालतं बनवलं तर, पण त्यांना बनवताना डोक्याला शॉट असतो तो सगळा. आले लक्षात? हो सर. हो सर. ओके. तर मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये ऍटमॉस्फिअरला किती हाईट असते हे पाठ करायचं. किती आहे? 76 सेंटीमीटर. 26 सेंटीमीटर. त्यामुळे ऍटमॉस्फिअरचं जे युनिट आहे ते कधी कधी असं पण दिलं जातं. हे सगळंच पाठ व्हायला पाहिजे असं काही नाहीये, पण इथं समजलंय का सांगा मला. 76 सेंटीमीटर ऑफ एच जी. कळलंय हो, सर. सगळ्यांना? येस. ह्याला हो, तुम्ही सर. असं लिहू शकतो 10 मीटर ऑफ वॉटर. हो सर. ओके. पण वॉटर मध्ये आपण जास्त वापरत नाही. नाही. मर्क्युरी मध्ये वापरतो. मला सांगा, हे सगळे युनिट्स कळले तुम्हाला ऍटमॉस्फिअरिक प्रेशरचे? काही हो doubt? सर. हो सर. नाही. चला थोडंसं काय करू, रिवाइज केल्यासारखं करू. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कुणामुळे आलंय? एअरमुळे, बरोबर का? हो सर. हो सर. ते कसं लागतं? डाऊनवर्ड लागतं का सगळ्या बाजूने लागतं? सगळ्या बाजूने. सगळ्या बाजूला. ठीक आहे, सगळ्या बाजूने लागेल. आता हे बबल दिसतोय का तुम्हाला इथं, हा फुगवलेला? हो सर. हो सर. त्या बबलच्या आत काय असणार एअर. माहितीये का तुम्हाला? एअर भरलं, हो, एअर सर. त्याच्यात. हो सर. तर त्याचं प्रेशर बाहेरच्या पेक्षा जास्त पाहिजे, नाहीतर फुटेल तो. म्हणजे जास्त झालं तर फुटेल, कमी झालं तर क्रंच होईल तो. समजतं? हो सर. हो सर. आणि त्याला सगळ्या बाजूने प्रेशर असणार ऍटमॉस्फिअरचं. नेक्स्ट, त्याचे युनिट्स क्लिअर आहेत सगळ्यांना? ह्या व्हॅल्यू पाठ राहतील तुम्हाला? हो सर. हो सर. 76 सेंटीमीटर ऑफ एच जी कुठं बघितल्यासारखं ते वाटेल का तुम्हाला? आता पाठ व्हायचं हो राहिलं. सर. त्यानंतर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करण्यासाठी कुठलं डिव्हाइस वापरतो आपण? बॅरोमीटर. बॅरोमीटर. त्याच्यामध्ये कुठलं पण लिक्विड वापरलं तर चालतं का? नाही. नाही. हाईट वर डिपेंड हाईट वर फरक पडतो की नाही त्याचा? हो सर. मग मी असं लिक्विड वापरलं ज्याच्यामुळे हाईट कमीत कमी येईल. त्यासाठी ते लिक्विड हेवीएस्ट पाहिजे की नाही? त्याची डेन्सिटी जास्त हो पाहिजे. सर. म्हणून मी हो, कुठलं सर. वापरलं? मर्क्युरीला. कळलंय का सगळ्यांना? हो सर. कन्सेप्ट क्लिअर होत आहेत ना रे? हो सर. हो सर. व्हॅक्युमचं स्पेलिंग कळलं सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. व्हॅक्युम समजलंय का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. कधी बोर मारताना बघितलंय का रे तुम्ही? हो सर. ओके. समजा त्या बोरला पाणी नाही लागलं तर तो नळा असतो बघा असा वर आलेला थोडासा, हो. तर त्याच्यावर लगेच म्हणतात दगड वगैरे टाका, काहीतरी झाकून ठेवा. माहितीये? हो सर.
हो सर. कारण ते बाहेरचं सक्शन करतं, खेचून घेतं, माहितीये? हो सर. नाही नाही माहिती. नाही सर. बरं ठीक आहे, व्हॅक्यूम क्लीनर ऐकलं? हो हो सर. सर. हो सर. काय करत असेल व्हॅक्यूम क्लीनर, सांगा भाऊ. सगळं सर ते आठवडते. साफ करतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, लेट्स से हा व्हॅक्यूम क्लीनर असा, ठीक आहे, इथनं आता त्याला इथनं खेचतंय सगळं त्या आत. ओके, काय असेल रे इथं जेणेकरून ते खेचतंय? मॅग्नेट? नाही सर. काय असेल इथं नाही. जेणेकरून ते प्रेशर कमी असलं असं. सर प्रेशर मोटर. आतलं कमी असेल की नाही? हो सर. हो सर. म्हणजे एवढं तरी कळतंय सगळ्यांना, जर माझं प्रेशर ऍटमॉस्फिअरिक पेक्षा कमी झालं तर व्हॅक्यूम तर त्या- सारखं तयार झालं. हो हो सर. सर. ओके, आणि हेच इम्पॉर्टंट आहे. आपण पाणी पिताना किंवा काय म्हणतो काहीतरी ओढून घेताना इथं व्हॅक्यूम तयार करतो बॉडीमध्ये, बाहेरच्या पेक्षा प्रेशर कमी करतो जेणेकरून ते आत येतं. कळलं का मी काय म्हणतोय? हो सर. ओके, सर. तुमच्या बॉडीमध्ये प्रेशरचं भरपूर काम आहे, पण इथं सध्या व्हॅक्यूम क्लीनर मध्ये आतलं प्रेशर कमी पाहिजे की नाही? हो सर. आणि आतलं प्रेशर समजा जास्त केलं मी, भरपूर जास्त, तर बाहेर फेकलं की नाही सगळा कचरा? हो हो सर. सर. हो सर. तुम्हाला कळलंय का काय सांगतोय मी? हो हो सर. सर. कळतंय. ओके, सो इथं मला सांगायचं आहे व्हॅक्यूम. सो व्हॅक्यूम एक कंडिशन आहे. ओके, व्हेन प्रेशर फॉल्स बिलो, व्हेन प्रेशर falls below the atmospheric pressure, okay, vacuum is created. लक्षात राहील सगळ्यांना हे? हो हो सर. सर. हे रटायचं नाही, समजून घ्यायचं फक्त. मग समजा ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, समजा 2 चेंबर आहेत काय असे, ठीक आहे, आणि हे पार्टिशन आहे. इथं समजा प्रेशर आहे 10⁵ आणि इथं प्रेशर आहे 10⁴. इथं समजा एक छोटंसं होल पाडलं मी, एअर कुठनं कुठं पळेल रे? लेफ्ट कडून राईट कडे. हा. A to B का B to A? ए टू बी. A to B. कळलं? समजा हो सर. हे चेंबर आहे असं एवढं, लक्ष द्या. ह्याच्यामध्ये प्रेशर दिलंय 276 किलो पास्कल, आणि बाहेरचं किती असतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर? 10⁵. 10⁵. किंवा 100 किलो पास्कल असतं की नाही? हो सर. आता समजा इथे एक छोटासा होल पाडला मी, तर काय होईल? एअर बाहेर बाहेर जाणार. येणार. समजले सगळ्यांना हे? हो सर. हो आणि सर. असं 76 असतं तर आत गेले आत असते. जाणार. काय डाऊट? नाही. म्हणजे व्हॅक्यूम कधी म्हणायचं रे? जेव्हा प्रेशर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हाय प्रेशर टू लो प्रेशर. कळलं? समजा आतलं 100 असतं प्रेशर, तर काय झालं असतं? काय नाही हाय तसं झालं असतं. प्रेशर बॅलन्स झाले असते, एअर इकडे पण हो पळालं नसते, सर. इकडे पण पळालं नसते, अनलेस तुम्ही तिथं काहीतरी पंप वगैरे ठेवून बाहेर ढकलला. समजले का सगळ्यांना हे? हो सर. हो सर. ओके, मग इथं आपल्याला छोट्याशा कंडिशन्स बघायचे. टाइप्स ऑफ प्रेशर, टाइप्स ऑफ प्रेशर. हे थोडंसं कन्फ्युजिंग पण आहे, पण हे घ्यायला पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, ह्याच्यावर ओव्हर वाटले तर न्यूमरिकल्स, आता ह्याच्यावर न्यूमरिकल काही जास्त घेऊ शकत नाही आपण, कारण नेक्स्ट वीक मध्येच घेईन मी मॅनोमीटरच्या वगैरे कन्सेप्ट. पण ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि व्हॅक्यूम तुम्हाला कळालं असं मी पकडतो, बरोबर का? हो सर. हो सर. हो. समजा इथे एक लाईन अशी ड्रॉ केली मी, आणि इथं म्हटलं 0 पास्कल. ह्याचा अर्थ काय रे? व्हॅक्यूम. काहीच नसणार, कळलंय का? हो सर. ह्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट झिरो किंवा ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम. कळलंय का मी काय म्हणतोय? हो हो सर. सर. हो सर. युट्यूबला कधी तुम्ही व्हिडिओ मी पण डबल सी लिहिलं. युट्यूबला कधी व्हिडिओ बघितलेत का ज्याच्यामध्ये असं चेंबर असतं, त्यातनं सगळी एअर बाहेर काढून घेतं ते आणि व्हॅक्यूम तयार करतं? कधी बघितलं? हो सर. नाही. नाही बघितलं? ठीक आहे, बघितलंय सर. बघितलंय. ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम आहे. पृथ्वीवर ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम आहे का रे? आपण आता थांबलो इथं. नाही. नाही. नाही सर. नाही सर. प्रेशर आहे की नाही? कुठलं प्रेशर आहे ते? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर. दिस इज व्हॉट? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कळलं सगळ्यांना हे?
हो सर. ह्या प्रेशरच्या वर जर प्रेशर वाढवलं समजा मी, तर हे मगाशी एक्झाम्पल दिलं होतं की नाही, इथं 276 हो, sir. पास्कल. हो सर. ओके, हे ऍटमॉस्फिअर पेक्षा वरचं प्रेशर असणार. सो दिस इज कॉल्ड एज गेज प्रेशर. काय म्हणतो याला आपण? गेज प्रेशर. गेज प्रेशर. म्हणजे तुम्ही जर हवा भरायला गेला, आता हवा तुम्ही पंपनच भरत असाल, पण कधी तुम्ही कंप्रेसरनं भरली आहे का? त्याच्याकडे ते गेज असतं बघा, प्रेशर गेज. हो हो सर. सर. हा सर. त्याच्यामध्ये समजा त्यानं जर केलं काहीतरी लेट्स से 2 बार एवढं प्रेशर घेतलं, तर ऑलरेडी 1 बार प्रेशर आहे पृथ्वीवर, दिसतंय का? हो सर. त्याच्यामध्ये त्याने एक्स्ट्रा किती ऍड केले आता? 1 बार. म्हणजे टोटल प्रेशर किती झालं? टोटल प्रेशर 2 बार. एक मिनिट, तुम्हाला कळलंय खरंच हे? हो सर. हो सर. हो दिस सर. इज कॉल्ड एज टोटल प्रेशर. ह्याला कुठलं प्रेशर म्हणतो आपण? टोटल प्रेशर. प्रेशर. हे कन्फ्यूज करू शकतो तुम्हाला, मी फक्त सांगतोय, हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे असं काही नाहीये. गेज प्रेशर म्हणजे काय रे? एक्स्ट्रा प्रेशर. कसलं प्रेशर? एक्स्ट्रा प्रेशर. ऍटमॉस्फिअर पेक्षा किती एक्स्ट्रा आहे? ठीक आहे, म्हणजे टायर मध्ये वगैरे जेव्हा तुम्ही हवा भरता, ते जे भरता ते एक्स्ट्रा प्रेशर आहे ऍटमॉस्फिअरिक पेक्षा. कळतंय का? हो सर. म्हणजे नुसतं 100 पास्कल कुठं पॉसिबल नाहीये, हे ऍटमॉस्फिअरिक प्लस असणार. कळलंय का? हो सर. पण ऍटमॉस्फिअर सगळीकडे जातं, त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू इम्पॉर्टंट असते. आणि ह्याच प्रेशरला कुठलं प्रेशर म्हणतो आपण? गेज प्रेशर. प्रेशर. ऍटमॉस्फिअर पेक्षा कमी झाली व्हॅल्यू प्रेशरची, तर काय होतंय बघितलं मग अशा आपण. समजा बाहेर 100 किलो पास्कल आहे आणि आत 50 किलो पास्कल आहे फक्त. काय होईल रे? एअर कुठं जाईल? आत. आत जाईल. म्हणजे व्हॅक्युम चालू की नाही ते? हो सर. हो सर. कॉल्ड एज व्हॅक्युम प्रेशर. कुठलं प्रेशर आहे? व्हॅक्यूम प्रेशर. प्रेशर हे कधी सुद्धा निगेटिव्ह नसतं. लक्षात आलं? हो सर. तुम्हाला मोजायचं असेल, तुम्ही इथं ओरिजिन ठेवून ह्याला प्लस आणि याला मायनस म्हणू शकता. इट्स युअर चॉईस. पण ओरिजिन ऍक्च्युअली कुठं आहे? बॉटमला. कळलं का सगळ्यांना? हो सर. ए, काय डाऊट आहे? थोडं बोर झाला असणार आहे तुम्ही. ही जनरली थोडी नाही. कन्सेप्ट आहे, पण तुम्हाला मेजर कसं करतात कळलं प्रेशर? हो सर. हो सर. ओके, म्हणजे समजा एखाद्या चेंबर मध्ये 2 बार एवढं प्रेशर असेल, तर हे जनरली गेज प्रेशर दिलेलं असतं. टोटल किती असणार आहे त्याच्यात? 3 बार. मध्ये किती असतं? 1 बार असतं का नाही? हो सर. म्हणजे टोटल किती होईल मग? 3 बार. कळलं का सगळ्यांना? काय डाऊट? हो सर. ओके, मी तर चेंबर काढतो काय 3, त्यात कुठं व्हॅक्यूम आहे सांगायचं मला. ओके, ही सगळी युनिट्स मी बार मध्ये लिहितो. लेट्स से दिस इज 0.1, दिस इज 10 अँड दिस इज 5. एबीसी मध्ये कुठं व्हॅक्यूम आहे? ए मध्ये एक नाही व्हॅक्यूम, हो सर. कारण 1 बार असेल तर ऍटमॉस्फिअरिक असतं. त्याच्यापेक्षा खाली पडलं नाहीये. हो सर. ओके, आणि अजून एक चेंबर आहे समजा डी चेंबर, त्याच्यामध्ये 0. ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम. Absolute vacuum. ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम म्हणजे त्याचं काहीच नाहीये, एक मॉलिक्यूल सुद्धा नाहीये आत गॅसचा. येते का लक्षात? हो सर. ओके, हे ऍक्च्युली आयडियल कंडिशन आहे. ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम यू कॅनॉट अचीव्ह एक्झॅक्टली, पण त्याच्यात जवळ जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आणि कुठं गेज प्रेशर असेल रे ह्याच्यामध्ये? जास्त प्रेशर, एक्स्ट्रा प्रेशर कुठं असेल? 10. सी मध्ये. सगळ्यांना हो सर. ओके, दिस इज द, ह्याला काय म्हणतो आपण? टाइप्स ऑफ प्रेशर्स. व्हॅक्यूम हे सगळं सांगण्याचा उद्देश काय होता? तुम्हाला व्हॅक्यूम समजून द्यायचं. व्हॅक्यूम म्हणजे निगेटिव्ह प्रेशर वगैरे असं काही नसतं. ऍटमॉस्फिअरच्या खाली आलं की, आणि एवढं खाली गेलं की काहीच नाही आहे त्यात, तर मग त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम. कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके, मला वाटतं तुम्हाला हे कळालंय. आजचं लेक्चर बऱ्यापैकी आहे की नाही? हो सर. हो सर. समजले. समजा ते मध्ये एक न्यूज ऐकलेली कुणी, की एव्हरेस्टवर ऑक्सिजनची कमतरता, माणसं खूप हो निघाली सर. आजकाल. माहितीये का? एव्हरेस्टवर खूप जण निघालेत. हो सर. अगोदर कोणतरी एकटा दुसरा जायचा, आता भरलंय तिथं, ट्रॅफिक जाम झालंय एव्हरेस्टवर, सगळे निघाले ट्रेकिंगला.
मग एवढ्यानी सगळ्या ते ऑक्सिजन खेचून घेतला समजा तर राहील का रे सगळ्यांसाठी? नाही. मग भरपूर डेथ व्हायला लागले तिथं. ह्याचा अर्थ वर जाईल तसं ऍटमॉस्फिअर कमी होतं का वाढतं? कमी होतं. कमी होतं. डेन्सिटी कमी होते की नाही वर जाईल तशी ऍटमॉस्फिअरची? हो सर. ऍटमॉस्फिरिक प्रेशर काय होईल रे वर जाईल तसं? वाढेल. वाढेल. सर कमी होईल. काय होईल? कमी होईल. हाईट कमी होईल. हो सर. आणि तुम्ही पूर्ण असं मोक्ष मिळाला तुम्हाला ऍटमॉस्फिअरच्या बाहेर गेला समजा तुम्ही, ठीक आहे, असं उडत 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 वर गेला समजा, तिथं बिना स्पेसूट जाऊ शकता का तुम्ही? नाही. त्याला काहीच नाहीये. हो आणि सर. आत तर सगळंच आहे भरपूर. हो सर. आतलं प्रेशर जास्त होईल की नाही बाहेरच्या पेक्षा? हो सर. मग ते बघणार नाही बॉडीवर इपिडर्मिस आहे, बोन्स आहेत, काय डायरेक्ट ब्लो. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो सर. मग इंटरनॅशनल स्पेस सेंटर मध्ये स्पेससूट घालून असतात का निवांत माणसं असतात ती आत? निवांत असते. मग तर तिथं हवा भरली असत. हा चेंबर बनवलेलं असतं ते, ज्याच्यामध्ये पृथ्वीसारखी कंडिशन तयार केलेली असते. फक्त एकच कंडिशन ती तयार करू शकत नाहीत, ग्रॅव्हिटी वाली. ग्रॅव्हिटी. तुम्ही कधी बघितलं असेल बघा, पाणी असं बुडबुडे येतात असं पुढे येतात त्यांच्याकडे. हो सर. बघितलंय सर. त्या कंडिशनला म्हणतात वेटलेसनेस, म्हणजे तो वेटच नाही असं वाटतं. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल स्पेस सेंटर हे सुद्धा एक सॅटेलाइटच आहे जी गोल गोल फिरतीये पृथ्वीच्या भोवती. होय. हो सर. एखादी गोष्ट गोल फिरत असेल तर त्याला कुठल्या फोर्सची गरज आहे? सेंट्रिपेटल. आणि जर तुम्ही ह्याच्या आत असाल तर तुम्ही कुठल्या फ्रेम मध्ये गेला? सेंट्रिफ्युगल. नॉन इनर्शियल फ्रेम. विचार करायला पाहिजे. सेंट्रिफ्युगल. कळलं सगळ्यांना? हो सर. आणि खाली इकडे कुठला फोर्स लागतोय? ग्रॅव्हिटीचा लागतोय की नाही? हो सर. हे दोघं बॅलन्स करतात एकमेकाला. त्यामुळे तुमच्यावर नेट फोर्स किती लागतो? 0. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्टच जाणवत नाही. यू फील वेटलेस. हो सर. हे ग्रॅव्हिटेशन मध्ये बघूया आपण. पण ही कहाणी कुठनं स्टार्ट झाली? प्रेशर पासून. समजलंय सगळ्यांना हे प्रेशरचं? हो सर. कळलंय? काही डाऊट? नाही सर. ओके, मला फक्त एक परत छोटीशी रिव्हिजन करा, कारण प्रेशरचा पार्ट संपलेला आहे. पुढच्या आठवड्यात आपण फ्लोटिंग बघायचं आहे. फ्लोटिंग माहिती आहे का तुम्हाला? हो सर. अबे तरंगणी. हो सर माहिती आहे. हे सांगा, पहिल्या ह्याच्यातनं कुठला फॉर्म्युला डोक्यात येतो तुमच्या पहिल्या ह्या फोटोवरून, डायग्राम वरून? बाय ए. अरे बोला पटकन. F by A. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. म्हणून ही आपण डंबेल आत घुसू शकत नाही, खेळा आरामात आत जातो. कळलंय का? हो सर. डायग्रामवरून काय आठवते तुम्हाला? पास्कल्स लॉ. कळलंय का? हो सर. इथं पण F upon A. कळलंय का? इथं हो सर. पास्कल्स लॉ. पास्कल आहे, पण रोजिएच शेपवर डिपेंड करत नाही. फक्त डिपेंड करत हाईट. का मी काय म्हणलं? हो सर. बॉटमला, सगळ्यांच्या बॉटमला फोर्स सेम असेल का वेगवेगळा असेल? सेम असेल. वेगवेगळा. फोर्स सेम असेल का वेगवेगळा असेल? वेगवेगळा. आणि प्रेशर सेम असणार. प्रेशर सेम असेल. डाऊट कुणाला? नाही. हे अजून बघायचं आहे आपण. हे पंप आहे. PSI खरं बघितल्यासारखं वाटतंय का आता कुठं? हो सर. पाऊंड पर स्क्वेअर इंच. कळलं का? हो सर. हे काय होतं? हे शेवटची डायग्राम ही प्रेशर गेज व्हॉट एव्हर. हे काय मोजतं? प्रेशर मोजतं. एक्स्ट्रा प्रेशर. त्या एक्स्ट्रा प्रेशरला काय नाव आहे? गॉज प्रेशर. हे समजलं सगळ्यांना? काही डाऊट? नाही सर. केलं ना? समजलं सगळ्यांना? समजलं सर. ठीक आहे. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरवर जास्त न्यूमरिकल घेऊ शकत नाही, कारण ह्याच्यात प्राण काढले जातात ह्या क्वेश्चन्स मध्ये. चेंबर देऊन बाहेर गेज एक जोडून वगैरे, पण हे कुठं जास्त विचारलं पण जात नाही. आणि जी मुलं नीट करतायत त्यांना एवढं टेन्शन घ्यायचं पण नाही यायचं. ठीक आहे.
NTSC साठी होमिओपॅथीसाठी हा चॅप्टर चांगला करायचा. नीटला मे बी तुम्ही 12वीला येऊपर्यंत पडायला लागतील चांगले क्वेश्चन्स याच्यावर. आता तरी खूप कमी पडतात, पण मेन्स ऍडव्हान्स वाले चॅप्टर चांगला करायचा. ठीक आहे. प्रेशर मी जेवढा घेतलाय तेवढा आता सध्या पुरेसा आहे तुम्हाला. हे जे पुढे आपण बघणार आहे बायोन्सी शब्द ऐकला ह्याच्या अगोदर कधी? हा हो सर. ओके. म्हणजे पाणी काय करतं, तुम्ही जेव्हा बोट बुडवली वरती काय ढकलतो. पण बुडवलं, त्या पाण्याची जागा घेतली की नाही तुम्ही, हो सर. मग पाणी सहन करेल का ते, बदलाय गेल की नाही तुम्हाला, नाही. हो सर. मग तुम्हाला वर ढकलायला पाहिजे. असं तो जो ढकलण्याचा फोर्स आहे त्यालाच कुठला फोर्स म्हणतो आपण, बायोन्सी फोर्स. लक्षात आलं? सर आर्किमिडीज प्रिन्सिपल ह्याच्यावर बेस आहे ना? लक्षात आलं काय ते? आर्किमिडीज प्रिन्सिपल ह्याच्यावर बेस आहे ना? वगैरे सगळं येईल आता. ठीक आहे. बायोन्सी, आर्किमिडीज प्रिन्सिपल आर क्लोजली रिलेटेड. ठीक आहे. हो सर. ओके. चलो, आता जास्त डोकं खात नाही तुमचं. मला वाटतं याचं लेक्चर कळालं तुम्हाला. ओके. नेक्स्ट वीक हो सर. बाय. टेक केअर. बाय.